श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। अक्षर ब्रह्म योग। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तम, ज्याचे तुम्ही वर्णन केले ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत नावाने काय सांगितले जाते आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदन, येथे अधियज्ञ कोण आहे आणि या देहात तो कसा निवास करतो? युक्त चित्ताचा पुरुष अंतकाळी तुम्हाला कसे जाणू शकतो? श्री भगवान म्हणाले, परम अक्षर अर्थात ज्याचा कधीच नाश होत नाही असा सच्चिदानंद घन परमात्मा ब्रह्म आहे आणि त्याची जी सहज स्वरूप स्थिती आहे ती अध्यात्म असे म्हणतात। प्राणीमात्रांच्या भावांना उत्पन्न करणारा जो शस्त्रविहित त्याग आहे त्याला कर्म असे नाव आहे। उत्पत्ती व विनाशशील धर्माचे सर्व पदार्थ अधिभूत आहेत, ज्याला जीव या नावाने संबोधतात। तो या पंचभूतात्मक देहातील अधिदैव समजावा। आणि हे नरश्रेष्ठ, या देहात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे। जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीर सोडतो तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही। हे कौतेय, अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करीत शरीर सोडतो त्या त्या भावालाच तो प्राप्त होतो, कारण मनुष्य सदैव ज्या भावाचे चिंतन करीत असतो अंतकाळीही बहुधा त्याचेच स्मरण त्याला होत असते। म्हणून हे अर्जुन, तू नेहमी माझेच स्मरण कर आणि युद्धरूपी स्वधर्म देखील कर। तू आपली मन बुद्धी माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर निसंदेह मलाच प्राप्त होशील। हे पार्थ, हा नियम आहे की भगवत ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर माझे चिंतन करणारा पुरुष परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात मज परमेश्वरालाच प्राप्त होतो। जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहूनही अधिक सूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अचिंत्य स्वरूप सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप अविद्येच्या अगदी अपलीकडे हे अशा शुद्ध परमात्माचे स्मरण करीत असतो, ते भक्तियुक्त पुरुष अंतकाळी देखील योग बळाने भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीने स्थापन करून निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य स्वरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो। वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन परमपदाला अक्षर म्हणतात, आसक्तीरहित प्रयत्नशील संन्यासी महात्मा ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचे आचरण करतात त्या परमपदाविषयी आता तुला थोडक्यात सांगतो। सर्व इंद्रियांच्या द्वारांना संयमित करून व मनाला हृदयात स्थिर करून मग ज्या जिंकलेल्या मनाद्वारे प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म संबंधी योगधारणेत स्थित होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचे उच्चारण करीत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्माचे चिंतन करीत देहाचा त्याग करतो तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो। हे पार्थ, जो माझ्या ठाई अनन्य चित्ताने स्थित होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे अखंड स्मरण करतो त्या नित्य निरंतर माझ्याशी एकरूप झालेल्या योग्याला मी सुलभ आहे, अर्थात त्याला मी सहजच प्राप्त होतो। परमसिद्धी पावलेल्या महात्म्यांना माझी प्राप्ती माझ्यावर दुःखांचे माहेरघर असलेले विनाशी शरीर पुन्हा प्राप्त होत नाही। हे अर्जुन, ब्रह्मलोकांपर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, अर्थात त्यांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत। परंतु हे कौतेय, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे ब्रह्मादिकांचे सर्व लोक काळाद्वारे सीमित असल्याने अनित्य आहेत। ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो 1000 चतुर्युगांचा कालावधी आहे आणि रात्र देखील 1000 चतुर्युगांच्या कालावधीची असते।
जे पुरुष तत्वता जाणतात ते योगीजन काळाचे तत्व जाणणारे आहेत. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच पुन्हा अव्यक्त नामक ब्रह्मदेवाच्या शरीरातच लीन होतो. हे पार्थ, तोच हा भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृतीवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. परंतु त्या अव्यक्ताहून अतिपलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण असा जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परमदिव्य पुरुष सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. जो अव्यक्त अक्षर या नावाने संबोधला जातो त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परमगती म्हणतात. तसेच ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता जीवाचा पुनर्जन्म होत नाही तेच माझे परमधाम आहे. हे पार्थ, ज्या परमात्म्यात सर्व भूत समुदाय वास्तव्य करतो आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष तर अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. हे भरतश्रेष्ठ, ज्या काळात शरीराचा त्याग करून गेलेले योगीजन परत न येणाऱ्या गतीला तसेच ज्या काळात गेलेले परत येणाऱ्या गतीला प्राप्त होतात ते दोन्ही काळ अर्थात दोन्ही मार्ग मी तुला सांगतो. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अधिपती देव आहे, दिवसाचा अधिपती देव आहे, तसेच शुक्ल पक्षाचा अधिपती देव आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांचा अधिपती देव आहे, त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले ब्रह्मवेत्ते योगीजन वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात द्रुमाचा अधिपती देव आहे, रात्रीचा अधिपती देव आहे, तसेच कृष्ण पक्षाचा अधिपती देव आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्याचा अधिपती देव आहे, त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले सकाम कर्मयोगी वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन चंद्र ज्योतिष प्राप्त होतात आणि स्वर्गात आपल्या शुभ कर्माचे फळ भोगून परत इहलोकी येतात. जगातील हे 2 प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यापैकी एका मार्गाने गेलेला ज्यामुळे परत यावे लागत नाही त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो अर्थात जन्म मृत्यूला प्राप्त होतो. हे पार्थ, याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्वता जाणले असता कोणताही योगी मोहित होत नाही. म्हणून हे अर्जुन, तू सर्व काळी समत्वबुद्धी रूपयोगाने युक्त हो अर्थात निरंतर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. योगी पुरुष या रहस्याला तत्वता जाणून वेदाध्ययन, होम हवन, तपश्चर्या, दानधर्म यांचे जे पुण्यफळ शास्त्रांनी सांगितले आहे त्या सर्वांचे निसंशय उल्लंघन करून जातो आणि सनातन परमपदास प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात अक्षर ब्रह्मयोग नामक 8वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.